दलित समाजावर अन्याय अत्याचाराची मालिका या ठिकाणी सुरूच आहे, परंतु प्रशासन, पोलीस प्रशासन चालढकल करून आमच्या समाजाला न्याय देत नाही। या ठिकाणी उलट आमच्यावर गुन्हे दाखल केले जात आहे। कारण का गुन्हे दाखल करतात यांना माहिती आहे, जर अट्रॉसिटी सारखा गंभीर गुन्हा दाखल केला तर ते लोक परत न घेता या ठिकाणी कुठंतरी काय होईना मॅनेज व्हावं म्हणून हे पोलिसाची हे षडयंत्र असते आणि या ठिकाणी त्यांना जे गावगुंड आहेत त्या गुंडांना पाठी घालण्याच्या उद्देशाने या ठिकाणी स्वतः पोलीस म्हणतात त्यांच्यावर गुन्हे दाखल करा। परंतु आज या ठिकाणी गृहमंत्री असतील, मुख्यमंत्री असतील, आज यांना माझ्या या माध्यमातून मला सांगायचं आहे, आज सोलापूर नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रभर दलित समाजावर अन्याय अत्याचाराची मालिका या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चालू असताना देखील या ठिकाणी प्रशासन योग्य ती कारवाई करत नाही। जरी गुन्हा दाखल झाला असेल तरी आरोपीला अटक करत नाही। अट्रॉसिटीच्या गुन्ह्याअंतर्गत हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट म्हणतंय की आरोपीला अटकपूर्व जामीन नाही, परंतु पोलीस प्रशासन आरोपीला अटकच करत नाही। उलट ते गावगुंड आमच्या समोर फिरतात, उलट या जे पीडित कुटुंब आहे त्या कुटुंबाला दहशत निर्माण करतात। केस परत घे नाही तर तुला जीवे मारू, काय तर असा उद्देश समोर ठेवून या ठिकाणी वारंवार त्रास देतात। तरी देखील प्रशासन या ठिकाणी योग्य ती कारवाई करत नाही। या माध्यमातून युवा भीमसेना सामाजिक संघटनेच्या वतीनं मी पाटोळे कुटुंबाला जाहीर पाठिंबा देतो आणि यांची मागणी आहे ते स्थानिक पीआय, त्या पीआयवर सुद्धा या ठिकाणी सहआरोपी म्हणून गुन्हा दाखल व्हावा आणि वरिष्ठ अधिकाऱ्याचा आदेश असताना देखील या ठिकाणी चालढकल केले जात आहे। त्वरित या ठिकाणी त्यांच्यावर अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करून त्यांना तात्काळ अटक करावं। अन्याय